स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच मनोरंजनाचं नवं आख्यान सुरू करत 8 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशी घोषणा केली होती। त्यातील पाठ राखीन, सुनायती घरा, विसरू नको तू मला या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या। तर या नव्या मालिकांमुळे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि मुरांबा अशा मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला। तर आमच्या लाडक्या नायकबाई ही नवी मालिका देखील आता 10 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे आता स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून होते। आता अशातच स्टार प्रवाह वाहिनीची आणखी एक मालिका बंद होणार आहे। या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण देखील पूर्ण झाले आहे। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका बंद होणार आहे आणि याबाबत स्वतः अभिनेत्रीने माहिती देत कोणती भावुक पोस्ट शेअर केली आहे। पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीवर आमच्या लाडक्या नायकबाई ही नवी मालिका 10 ऑगस्ट पासून दररोज सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे सध्या सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणारी वचन दिले तू मला ही मालिका बंद होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता। मात्र वचन दिले तू मला ही मालिका बंद होणार नसून वचन दिले तू मला या मालिकेची वेळ बदलली आहे। वचन दिले तू मला ही मालिका 10 ऑगस्ट पासून प्रवाह दुपारमध्ये दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे अर्थातच प्रवाह दुपारमध्ये सध्या दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणारी कृष्णा दुष्यंतची म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या मुख्य भूमिका असलेली हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। दरम्यान हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नुकतेच 300 भाग पूर्ण झाले होते। या मालिकेला नुकतेच 1 वर्ष देखील पूर्ण झाले आहे। ही मालिका 7 जुलै 2025 पासून सुरू झाली होती। त्यामुळे अवघ्या 1 वर्षात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। मात्र हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका इतक्या लवकर बंद होणार नाही। या मालिकेची देखील वेळ बदलली जाईल असे प्रेक्षकांना वाटत होते, कारण ही मालिका सुरू होऊन नुकतेच 1 वर्ष झाले आहे आणि मालिका TRP मध्ये देखील चांगली कामगिरी करत होती। मात्र आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीनेच याबद्दल खुलासा केला आहे। मालिकेत कृष्णाची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकरने मालिका बंद होण्याबाबत माहिती दिली आहे। समृद्धी केळकर म्हणते, कृष्णा म्हणून शेवटचे काही क्षण, वन लास्ट टाइम, सेटवरची शेवटची रात्र, शूटिंग संपलंय, मी तुमचा निरोप घेते, सायनिंग ऑफ, माझं मन खरंच भरून आलं आहे। समृद्धीने पोस्ट शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना कृष्णाच्या भूमिकेतून निरोप घेतला असल्याचे सांगितले आहे। ही मालिका दुपारी 1 वाजता प्रवाह दुपारमध्ये प्रसारित होत होती। आता वर्षभराने हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा शेवटचा भाग 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं। मालिकेतील भावनिक कथा, कौटुंबिक नातेसंबंध, संघर्ष आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका घराघरात पोहोचली होती। दुष्यंत आणि कृष्णाची जोडी देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती। मात्र आता मालिकेचे चाहते अजूनही ही मालिका सुरू राहावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर अनेक चाहते ही मालिका बंद करू नका अशा कमेंट्स करत आहेत। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिका म्हणजेच मी कात टाकली आणि मराठी मीडियम या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या आणखी कोणत्या मालिका बंद होणार आणि या मालिकांमुळे इतर मालिकांच्या वेळांमध्ये कोणता मोठा गोंधळ उडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान आमच्या लाडक्या नायकबाई या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? आणि वचन दिले तू मला या मालिकेची बदललेली वेळ योग्य आहे का? या मालिकेला प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित करणे योग्य आहे का? आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला तुम्ही मिस करणार का? ही मालिका बंद व्हायला हवी होती का, की या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी होती? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।